पहिला षटक टाकण्यासाठी दीपक म्हात्रे तयार होत आहेत. समोर योगेश दळवी, ये एक योगेश खेळपट्टीवर आणि दुसरा योगेश व्यासपीठावर. योगेश दळवी, योगेश म्हात्रे, योगेश बोबडे, योगेश पाटील असे बरेचसे योगेश नवीन 40+ क्रिकेटमध्ये आहेत. सामन्याला सुरुवात होते. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मी हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतात चौथा हिरवा मानकोली ए वर्सेस सचिन स्पोर्ट पूर्णा ही लढत. पहिला चेंडू अगदी ब्लॉक मध्ये टाकला होता. यस, पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अपील बघा किती जोरदार केला होता. रिॲक्शन बघा दीपक म्हात्रे यांची. चेंडू डॉट काढल्यानंतर नक्कीच ते फुल कॉन्फिडन्स मध्ये आलेले आहेत. पहिला चेंडू डॉट योगेश दळवी. हाई चेंडू आपण पाहतोय जबरदस्त वेगाने टाकला होता आणि पूर्णपणे निष्प्रभ केलेले होते. योगेश दळवी सारख्या फलंदाजाला इथे बांधून ठेवलेले. दोन्ही चेंडूंवर आपण पाहतोय की विचार करायला भाग पाडलेला आहे योगेश दळवीला. लाजवाब बॉलिंग बाय दीपक म्हात्रे. यानंतर मध्यंतरात लॉट यस मध्यंतरात नक्कीच सर्व संघ जे सुपर 3 मध्ये पोहोचलेले त्यांनी त्यांच्या प्रतिनिधीने यायचंय. खराब क्षेत्ररक्षण येते होते, अंदाज नव्हता आणि अंदाज न घेतल्यामुळे हा जातोय सरळ चौकार. परीक्षित
पहिलं षटक संपलेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर लागलेले तब्बल 16. एक चांगली धावसंख्या उभारलेली, पायाभरणी चांगली केलेली आहे चौथा हिरो मानकोळी ए संघाने. गोलंदाज हरीश ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप कव्हरला तैनात आहेत. मात्र जोपर्यंत फील्ड केलं जात आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. पूर्णा गावचे उद्योगपती विनोद पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांचा मानस नक्कीच एक आगली वेगळी स्पर्धा खेळवण्याचा आहे, त्याबद्दल मी सांगेन. दरम्यान हरीश हा फुलटॉस आहे, लॉब केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. काजल चषकाचे प्रणेते विनोद पाटील मॅन फ्रॉम पूर्णा गावचे उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून एक आगली वेगळी स्पर्धा फ्री टुर्नामेंट, फ्री ऑफ कॉस्ट टुर्नामेंट. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या 12 टीम असतील, मास्टर 40+ क्रिकेट संघटनेच्या 12 टीम असतील आणि सिनियर 40+ क्रिकेट संघटनेच्या 12 टीम असतील, असा एक फॉर्मॅट त्यांनी बनवलेला आहे आणि लवकरच आपल्यापर्यंत एक तारीख डिक्लेअर केली जाईल आणि त्या तारखेमध्ये हे 3 फॉर्मॅट अगदी 12-12 संघांचे फ्री ऑफ कॉस्ट खेळवले जातील. धन्यवाद विनोदजी पाटील, पूर्णा गावचे उद्योगपती उद्योजक. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आणि आपण जो मानस नक्कीच दाखवलेला आहे स्पर्धा खेळवण्याचा, तो अतिशय उपयुक्त उपक्रम, त्यासाठी तिन्ही 40+ संघटनेच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद. 22 धावा धावपलकावर. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिलेली, सिंगल आली. क्षेत्ररक्षणावर भर द्यावा लागेल, कारण आतापर्यंत जे क्षेत्ररक्षण झालेले आहे सचिन स्पोर्ट पूर्णा संघाचं, कुठे ना कुठे बॉडी लँग्वेज निगेटिव्ह दिसत आहे. मोठ्या सामन्याचा नक्कीच प्रेशर जो आहे तो प्रेशर क्षेत्ररक्षकांवर दिसत आहे. धावसंख्या धावपलकावर 24. 9 चेंडूमध्ये 24, उर्वरित 9 चेंडूमध्ये किती येतील? वेलकम रोशनजी म्हात्रे, आपलंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. लॉब केलेला आहे, स्लॉग स्वीप, चेंडू सीमा रेषा बाहेर, आणखी एक येतोय षटकार. मध्यंतरात या सामन्याच्या ड्रॉ केला जाईल. 30 धावा आतापर्यंत धावपलकावर लागलेल्या आणि 30च्या 29 धावा आपण पाहतोय की योगेश दळवीच्या बॅटमधून क्या जबरदस्त बॅटिंग करतोय योगेश दळवी आणि त्याचे षटकार खास करून देखणे असतात. हाई मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाहीयेत, सरळ सीमा रेषेच्या बाहेर जातोय. बिग 6. चांगली सुरुवात बघायला मिळते या ठिकाणी, कारण धावसंख्येला वेग येतोय. 36 धावा झालेल्या आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि हे षटक पाहतोय आपण, महागडं षटक हरेश चौधरी याचं. आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 20 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. आणि काय बॅटिंग करतोय योगेश. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या कुठल्या बॅटरची आहे? षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. एक मानसिक दबाव बघायला मिळतोय. 37 धावा, खूप मोठी धावसंख्या उभारण्याच्या मार्गावर आहे चौथा हिरो मानकोली ए संघ. फुल टॉस आहे आणि असा फुल टॉस सोडू शकणार नाहीये योगेश दळवी. वॉट अ शॉट, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. वेलकम दिलीपजी चौधरी, बाळाजी चौधरी, अरुणजी साळवी, या तिन्ही मान्यवरांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. साहेब, या व्यासपीठावर मोहनदादा भोईर आणि स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2024च्या माध्यमातून आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. चेंडूची पेक करा. योगेश दळवी ऑन फायर. षटकारांची हॅट्रिक पूर्ण झाली आहे आणि कपिलजी चौधरी यांच्याकडून
नक्कीच या अगोदरच्या सामन्यात षटकारांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक होतं, नंतर सध्या त्यांच्याकडे ते नाहीयेत. वैयक्तिक 41 धावा बॅट मधून आलेले योगेशच्या. या स्पर्धेमध्ये या अगोदर जगदीश नाईकने अर्धशतक झळकावलेलं आहे. आणि बघूया योगेश दलवीचं अर्धशतक पूर्ण होते का. 3 षटकांच्या खेळामध्ये अर्धशतक म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे डॉक्टर गवळी सर, कारण 3 षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 13 ते 14 चेंडू खेळायला मिळू शकतात. आणि योगेश दलवीने काय धुवाधार बॅटिंग केलेली आहे, जबरदस्त बॅटर. वैयक्तिक 41 धावांवर खेळतोय. शेवटचं षटक रुपेश. ओहो, लाईट दिली होती मात्र फुल टॉस घेतलेला आहे. तिथं डीपचं स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. येतोय चौकार. एव्हरी डे इज नॉट अ संडे. प्रत्येक चेंडू तुम्ही त्याचप्रमाणे टाकू शकत नाही. हेरला आहे इथे नक्कीच गोलंदाजाला बॅटरने. तर मात्र सुरुवात करतोय अभिषेक. या अगोदर अभिषेक तर धावांचा घातला होता योगेशने, मात्र अभिषेक सुरुवात करेल. हा चेंडू बघूया काय घडलंय. नक्कीच सिंगल तर आली, स्ट्राईक आलेली आहे योगेश दलवीला. एक सुवर्ण संधी आहे अर्धशतक पूर्ण करण्याची, आणि तेही 3 षटकामध्ये. 48 धावा धावपलकावर लागलेले आहेत. यस पूर्णा गावचे 2 संघ आज पूर्ण फॉर्म मध्ये होते, परंतु कवदी स्पोर्ट पूर्णा संघ ते पराभूत झालेले. त्यानंतर सचिन स्पोर्ट पूर्णा संघ या ठिकाणी खेळतोय. इथे मात्र चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेकडे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. धावांचा जणू पाऊस पडतोय इथे. आकाश निरभ्र मात्र धावांचा पाऊस पडतोय. धावसंख्या झालेली आहे तब्बल 52. अर्धशतक पूर्ण झालेला आहे. अभिनंदन चौटाईराव मानकोळी ए. 45 धावा योगेश दळवीच्या. अजून 3 चेंडू शिल्लक. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का. ओ माय गॉड. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमारेषेकडे जात आहे, आणि अशा प्रकारे चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. वैयक्तिक 49 धावा योगेश दलवीच्या बॅट मधून. काय जबरदस्त बॅटिंग. अब तक 56 धावा चौटाईराव मानकोळी हे संघाच्या झालेले आहेत. योगेश दळवी अर्धशतक पूर्ण करेल का. 49 धावा धावपलकावर स्वतःच्या लावलेल्या आहेत. 3 षटकांचा सामना मित्रांनो, आणि या 3 षटकांच्या सामन्यामध्ये वैयक्तिक 49 धावांवर खेळतोय योगेश दलवी. आणि या षटकाराने आपण पाहतोय अर्धशतक. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक योगेश दळवीच्या बॅट मधून. कॉंग्रॅच्युलेशन योगेश दळवी. आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या फॉर्मॅट मध्ये या सीझन मधील हे 5वं अर्धशतक योगेश दळवी पूर्ण करतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन योगेश दळवी. धावसंख्या धावपलकावर तब्बल 60.